प्रेम जिथं विश्वास असतो तिथेच फसवणुकीची सावली असते. जिथं हसणं असतं तिथेच अश्रू दाटलेले असतात आणि जिथे आयुष्य देण्याचं वचन असतं तिथेच कधी कधी मृत्यूचं दान मिळतं. नमस्कार, मी अभिषेक गावंडे. लेट्स अप मराठीच्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण ऐकणार आहोत अशाच एका भयान हत्याकांडाची कहाणी, ज्यात प्रेम, कटकारस्थान, लोभ आणि विश्वासघात यांनीच हातमिळवणी केली. राजा रघुवंशी हत्याकांड. राजा रघुवंशी एक साधा, आपलं आयुष्य समाधानानं जगणारा तरुण, व्यवसायानं कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक. 11 मे 2025 रोजी राजा आणि सोनम यांचं लग्न इंदोरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं. राजा हा इंदोरच्या रघुवंशी ट्रान्सपोर्टचे मालक असणाऱ्या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा होता, तर सोनम तिच्या वडिलांच्या प्लायवूड व्यवसायात सक्रिय होती. लग्नानंतर 9 दिवसांनी 20 मे रोजी दोघं हनीमूनसाठी मेघालयला गेले. सुरुवातीला कामाख्या मंदिरात जाण्याचं ठरलं होतं, पण अचानक सोनमनं शिलाँगला जाण्याचा निर्णय घेतला. 23 मे रोजी ते दोघं चेरापुंजी जवळील मावलाखियात गावातील डबल डेकर ब्रिज पाहायला गेले आणि त्यानंतर बेपत्ता झाले. त्यांची स्कूटर रस्त्यावर बेवारस सापडली. 2 जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह वेई सावडोंग धबधब्याजवळ सापडला. पोस्टमार्टम मध्ये डोक्यावर गंभीर मार आणि धारदार शस्त्राचे वार दिसून आले. दरम्यान सोनम गायब होती आणि तिच्या कुटुंबानं त्यावेळी सीबीआय चौकशीची मागणीही केली होती. 8 जून रोजी सोनम उत्तर प्रदेशात गाझीपूर मधील एका ढाब्यावर सापडली. तिथूनच तिनं भावाला फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सोनमवर त्यांना संशय यायला लागला. खोलवर तपास केल्यानंतर यात अजून एकाचं नाव समोर आलं. ते म्हणजे राज कुशवाहा याचं, अर्थात सोनमचा प्रियकर. तो सोनमच्या भावाच्या प्लायवूड कारखान्यात आधी काम करत होता. तपासात हेही समोर आलं की सोनम आणि राज कुशवाह यांचं प्रेम प्रकरण आधीपासूनच सुरू होतं. काही नातेवाईकांच्या मते असा दावा केला जातोय की सोनमच्या कुटुंबियांना या नात्याची माहिती होती, त्यामुळेच त्यांनी घाईघाईत सोनम आणि राजा रघुवंशीचं लग्न लावून दिलं. पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाहा यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. 42 सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेलं जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि इतर पुरावे ठेवले गेले. पुरावे पाहिल्यानंतर सोनमनं कबूल केलं की तिनं प्रियकर राज कुशवाह आणि 3 सुपारी किलर, एक आकाश राजपूत, विशाल उर्फ विक्की ठाकूर आणि आनंद कुर्मी यांच्यासोबत मिळून हा सर्व कट रचला होता. 23 मे या दिवशी डबल डेकर ब्रिजवरून परतताना राजा रघुवंशीला सोनमनं वेई सावडोंग धबधब्याजवळ नेलं. इथंच सोनमचा प्रियकर आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी थेट डोक्यावर लोखंडी रॉडनं पहिला जोरदार वार केला. यामुळे राजा जागेवरच बेशुद्ध झाला. त्यानंतर धारदार शस्त्रानं त्याच्या छाती आणि पाठीवर वार करण्यात आले. त्यानंतर अपघात दाखवण्यासाठी त्यांनी त्याचा निष्प्राण देह खोल दरीत फेकून दिला. सोनमनं आपल्या सासूला सांगितलं होतं की ती अपरा एकादशीचं व्रत करते. मात्र तपासात हॉटेलच्या रेकॉर्डवरून दिसून आलं की तिनं जेवण केलं होतं. या हत्येनंतर सोनमनं राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून 7 जन्मों का साथ है अशी पोस्ट करत तपास भरकवटवण्याचा प्रयत्न केला. खून केल्यानंतर सोनमनं घटनास्थळीच काही काळ थांबून आपले साथीदार गुप्त रस्त्यानं मेघालयातून बाहेर गेल्याची खात्री केली आणि नंतर ती स्वतः बंगाल मार्गे उत्तर प्रदेशात पोहोचली, जिथे ती 8 जून रोजी गाझीपूर मधील धाब्यावर पोलिसांना सापडली. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमचा उद्देश हा राजाला वाटेतून बाजूला करून राज कुशवाहासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा होता. राजाचे भाऊ सचिन आणि वडील अशोक रघुवंशी यांनी सोनमला फाशीची शिक्षा आणि तिच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्काराची मागणी केली. सोनमचा भाऊ गोविंदनेही मारेकरांना फाशी देण्याची मागणी केली. हे संपूर्ण प्रकरण पाहता हा फक्त एका व्यक्तीचा खून नसून तो विश्वास, प्रेम आणि नव्या आयुष्याच्या स्वप्नांचा खून होता असं म्हणता येईल. मी अभिषेक गावंडे. लेट्स अप मराठीवर पुन्हा भेटू अशाच सत्य घटनांसह.